हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळाची जाती करीला भावीण प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य दिष्णन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पाण्डुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाचे यांच्या केली स्मरण होय सकल विद्याच अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून येता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग
वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहेत. विठ्ठल तसं पाहिलं तर संतत्व हे खूप मोठं आहे आणि मातृत्व हे खूप लहान आहे. तसा जर विचार केला तर संतत्वाला मातृत्वाची उपमा शोभत नाही. कारण संतत्व इतकं मोठं आहे. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, तरी पण संतत्वाला मातृत्वाची उपमा का? याचं कारण असं आहे, या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दुसरा कोणता दृष्टांत पण नाही. या जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम करणारं दुसरं कोणतं नातं पण नाही. आणि म्हणून या ठिकाणी संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली. विठ्ठल अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात, निमित्त सर्वांना माहिती सांगणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आज ज्यांचं प्रथम वर्षश्राद्ध ना प्रथम पुण्यस्मरण आहे त्या या बोंगाणे परिवारातील असणाऱ्या मातोश्री आजी मातोश्री कैलासवासी जनाबाई मुगाजी बोंगाणे या मातेच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनाचं सुंदर असं आयोजन ज्यांच्या संपर्कातून ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मला मिळाली त्यांचे आदरणीय हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी परमार्थ स्नेही आदरणीय रामभाऊ महाराज पवार आणि पवार महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या एकत्रित दर्शनाचा योग आज या ठिकाणी आला. आणि खरंच या बोंगाणे परिवाराने सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं. माझ्या परिचयाचे असणारे सगळेच आमचे भजनी मंडळ या ठिकाणचे ज्यांनी खूप दिवसापासून माझे कीर्तन ऐकले आणि ज्यांनी मला खूप दिवसापासून साथ केलेली ते सर्वच माझे माईबाप मंडळी या ठिकाणी साथीसाठी उभे आहेत. आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही कारण वेळ निघून जाईल. या ठिकाणी पेटीवादक असतील, विणीकरी असतील, चोपदार असतील, माझ्या साथीला आलेले माझे बंधू ज्यांची मृदंगाची साथ आहे, अतिशय गोड साथ करतात आमचे आदरणीय हरिभक्त पारायण जीवन महाराज दायगुडे, त्यांनाही धन्यवाद देते. आणि ज्यांची मृदंगाची साथ आहे ते आपले आदरणीय हरिभक्त पारायण मारुती महाराज पुरी, खूप सुंदर साथ असते त्यांची, अतिशय उत्कृष्ट वादन आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराजांचं. सर्वांचं या ठिकाणी यांना सर्वांना धन्यवाद देते. या ठिकाणी माईक सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद देते. त्यानंतर शूटिंग आहे त्यांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. माझ्यासोबत आलेल्या माझ्या दोन्ही विद्यार्थिनी असतील आमचे हरिभक्त पारायण तृप्तीताई जाधव, सायलीताई गावडे, सर्वांच्या साथीने सर्वांच्या उपस्थितीने आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल परिवाराने खरंच एक दिवसीय नाम महोत्सव सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन केलं. खऱ्या अर्थाने या परिवारामध्ये त्यांच्या पाश्चात असणारे त्यांचा हा सर्व परिवार असतील, त्यांचा मुलगा जो हयात नाही आहे एक स्वर्गाशी अण्णा मुगाजी बोंगाणे आणि त्यानंतर जे हयात नाही आहेत आणि श्रीराम मुगाजी बोंगाणे हा त्यांचा एक मुलगा आणि त्यांची मुलगी वत्सला रेवणनाथ आवटे, अशा पद्धतीने हा त्यांचा परिवार, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, सुना असतील, नातवंड असतील, संपूर्ण परिवार. आणि या परिवाराने खरंच आजच्या या कीर्तनाचं सुंदर असं नियोजन केलं. परिवाराचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आज नामस्मरणापेक्षा मोठं काहीच नाही. गगनाहुनी वाड नाम आहे. नामस्मरणाने मोक्ष मिळतो, नामस्मरणाने सद्गती प्राप्त होते आणि हे या परिवाराला माहिती आहे. आज कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मनुष्य जीवनाचा उद्धार जर कशाने होत असेल तर तो हरीच्या नामस्मरणाने होतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज वर्षश्राद्ध आहे. मग वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं काय? तर जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. आणि दुसरं कारण असं आहे, वर्षश्राद्ध म्हणजे काय? आपल्या आईवडिलांचे आपल्यावरती इतके उपकार असतात की त्या उपकारातून आपल्याला कधीच उतराई होता येत नाही.
अगदी त्या आईच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, तरी पण ते उपकार कधी फिटत नाहीत. पण आजचं हे वर्षश्राद्ध म्हणजे त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे, केलेला एक अंशतः प्रयत्न आहे, म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी. विठाला आणि म्हणून एका आईसाठी आपण या मंडपामध्ये आलो. त्यामुळे आईचं महत्त्व सांगणारा, आईचं प्रेम प्रतिपादन करणारा हा अभंग या ठिकाणी मी आज सेवेकरता घेतलेला आहे. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 127 अभंग फक्त आईविषयी महाराजांनी लिहिलेले. पण हा अभंग सगळ्यांच्या परिचयाचा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे, सुंदर अभंग आहे. आणि या निमित्ताला अनुसरून हा अभंग सेवेकरता मी घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगेल, आज एका आईसाठी आपण मंडपामध्ये आलो. मी तुम्हाला सांगेल की ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच कळत नाहीत त्यांना देव कळणं कठीण आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, ज्याला असं वाटतं की देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं, देव प्रसन्न व्हायचं म्हणजे इतकं सोपं आहे का? हा, देव प्रसन्न व्हायचं म्हणजे इतकं सोपं आहे का? पण देव सुद्धा प्रसन्न होतो कधी? जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना प्रसन्न केलं तर देव सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. कदाचित देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले आईबाप पुन्हा मिळतील का? गेलेले आईबाप पुन्हा मिळणार नाहीत देवाला प्रसन्न केल्यानंतर. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला सांगेल की आई वडिलांना प्रसन्न करण्यासाठी काही जास्त लागत नाही हो. ते काय तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाहीत. फक्त त्यांना दिवसातून 2 प्रेमाचे ना आपुलकीचे शब्द आपण बोलले पाहिजे. माऊलींचे कोवी आहे, का माता पितरे धड न बोली संसारी, की विश्वची आदरे मूर्खू जैसा. म्हातारपणामध्ये आई वडिलांना गोड बोलणं हे म्हातारपणातलं टॉनिक असतं, टॉनिक. आणि ते टॉनिक जर एखाद्या मुलाला स्वतःच्या आईवडिलांना देता येत नसेल तर मला असं वाटतं की त्या मुलासारखा दुर्भागी मुलगा दुसरा कोणता नसेल. म्हणून म्हातारपणामध्ये जी मुलं स्वतःच्या आईवडिलांना नीट बोलू पण शकत नसतील, धड न बोली संसारी, अशा मुलांचा संपूर्ण जग जरी आदर करत असलं तरी माऊली म्हणतात मूर्खू जैसा. विठ्ठल म्हणून म्हातारपणामध्ये आई वडिलांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. मला असं वाटतं की ज्यांना शिकून आपण मोठं केलं, कधी कधी मला प्रश्न पडतो की अशा मुलांना आई वडिलांनी का शिकवलं असेल. कारण जे शिकून मोठे झाले, डॉक्टर, इंजिनियर, वकील, बरोबर, काय कीर्तनकार पण येतात त्यात. आले का लक्षात? ही सत्य परिस्थिती हो. असे लोक म्हणजे वारकरी संप्रदायाला कलंक आहे. विठ्ठल जे शिकून मोठे झाले, डॉक्टर, इंजिनियर, वकील, त्यांचेच आई वडील कुठे आहेत? वृद्धाश्रमात आहेत. कुणाचे? शिकलेल्यांचे. आणि ही लोक काय करतात माहिती का? ते मदर्स डे, फादर्स डे असतो ना, त्या दिवशी फक्त आई वडिलांना भेटायला जातात वृद्धाश्रमामध्ये. काय जीवनामध्ये आई वडिलांचं महत्त्व कळणं काळाची गरज आहे. तुम्हाला जर आई वडिलांचं महत्त्व कळालं असतं तर कोणत्याही कीर्तनकाराला कीर्तनातून आई वडील सांगायची वेळ आली नसती. आणि महाराष्ट्रासारख्या या राज्यामध्ये वृद्धाश्रम उभारण्याची सुद्धा वेळ आली नसती. महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. पुंडलिकाचा आदर्श देणारा हा महाराष्ट्र आहे, पण तरी सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये पुंडलिकाच्याच नावाने वृद्धाश्रम उभारली जातात. म्हणजे वृद्धाश्रमालाच नाव दिलं जातंय भक्त पुंडलिक. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण थोडा याच्यावरती विचार करा. म्हणून जीवनामध्ये आई वडील हे आपलं सर्वस्व आहे, लक्षात घ्या. आई वडिलांना जिवंतपणी जपणं खूप महत्त्वाचं असेल. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या गळ्यात पडून
वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. असं इथं आलेल्यापैकी कोणी आहे का की ज्यांनी आईवडिलाच्या समोर आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे? आईवडिलांच्या गळ्यात पडून रडलेले आहेत, आई खरंच तू मला जन्म दिला, तू माझ्यावर किती उपकार केले. जीवनामध्ये ही कृतज्ञता माणसाच्या जीवनात असावी. कारण आपले माईबाप एकदा का या मातीआड निघून गेले, किती आई आई करा, किती बाबा बाबा करा, मातीआड गेलेले माईबाप नंतर तुम्हाला ह्या डोळ्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाही. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून विनंती असेल जिवंतपणे त्यांच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करा. आपल्या वडिलांना मिठी मारून घ्या, आईच्या गळ्यात पडून रडा. मेल्यावरती रडून ते काय बघायला आहेत का आपल्याला? मेल्यावरती रडून काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. आणि म्हणून ज्याची आई गेली, मला असं वाटतं की त्याचं सर्वस्व गेलं. ज्याची आई गेली ना, त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी गेलं. खरं प्रेम करणारं बरं का. जगात भरपूर नाती आहेत, भरपूर नाती आहेत, पण प्रत्येकाच्या नात्यामध्ये काही ना काहीतरी स्वार्थ आपल्याला दिसून येतो, काही ना काहीतरी स्वार्थ दिसून येतो. पण जगात फक्त एवढंच एक असं एक नातं आहे, ते आईचं. असं आपण म्हणतो, बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं असेल की डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी असं म्हणतात. इकडे लक्ष द्या. फोन ते काय जास्त महत्वाचं नाही. तर माझा फोन आहे तरी माझं लक्ष नाही त्याकडे, तुमचं लक्ष आहे. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी असं म्हणतात. डोळे वटारून पण प्रेमच करते तिला बायको असं म्हणतात. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई असं म्हणतात. जगाच्या पाठीवर एवढंच असं एक नातं आहे, निरपेक्ष प्रेम करणारं. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगेल, आज कलियुगामध्ये श्रीमंत माणूस त्याला म्हणायचं. कुणाला? आज कलियुगामध्ये अजून पण ज्यांचे मायबाप जिवंत आहेत त्याच्यासारखा श्रीमंत आणि त्याच्यासारखा मोठा माणूस या जगात कोणताच नाही. लक्षात ठेवा. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेले. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी ती हाक एकानी मज होई शोक करी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. म्हणून आईसारखं प्रेम नाही कोण करू शकणार. कोण करू शकेल आई एवढं प्रेम? कोणीच करू शकणार नाही. पण जगातलं सगळ्यात मोठं नातं आहे. तुम्ही एकदा आईच्या डोळ्यामध्ये पहा. एकदा तो असा आरसा आहे की त्या आरशामध्ये आपल्याला कधीच मोठं दिसत नाही, पण आईच्या डोळ्यामध्ये कधीतरी बघता आलं पाहिजे. जगातलं सगळ्यात मोठं नातं आणि जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आई वडिलाचं नातं. सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ पगले, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ रे पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले. जगातलं सगळ्यात मोठं नातं
जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे ते आईचं नातं आहे आणि म्हणून त्याच आईचं प्रेम सांगणारं आई नेमकं आपल्या लेकरासाठी करते काय. शब्दामध्ये सांगणं कठीण आहे, पण शब्दामध्ये तुम्हाला सांगावं लागणार आहे. आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या शब्दामध्ये सांगितलंय त्या शब्दाप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे आई सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. विठाला जीवनामध्ये आई नेमकं लेकरासाठी करते काय. तर आयुष्यभर जिच्या अंतःकरणामध्ये फक्त आपलं लेकरू असतं, जिच्या काळजामध्ये फक्त आपलं लेकरू असतं, जिच्या चित्तामध्ये फक्त आपल्या लेकराचा विचार असतो आणि जी फक्त आपल्या लेकराचं हित वाहत असते